नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरज हादरले. एकाच रात्री 2 ठिकाणी झुंडशाही, कोयत्याने हल्ला आणि भर चौकात गुंडाला कपडे फाटेपर्यंत चोप. मिरज शहरातील कमान वेस आणि मिरज जंक्शन परिसरात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये जमावाने झुंडशाही करत दोघांना अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची घटना घडली. कमान वेस येथे रविवार रात्री उदय माने या तरुणाचा पाठलाग करून जमावाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात माने याच्या हाताची बोटे तुटली, तर याच ठिकाणी जमावाने दुचाकीचीही तोडफोड करून दहशत माजवली. तर दुसऱ्या घटनेत मिरज रेल्वे जंक्शन जवळ सराईत नशेखोर गुन्हेगार हुसेन उर्फ गुठल्या याच्या त्रासाला कंटाळून संतापलेल्या रिक्षा व हॉटेल चालकांनी नशेखोराला कपडे फाटेपर्यंत आणि काट्या फुटेपर्यंत रस्त्यावर लोळवून मारहाण केली. शहरातील मिरज रेल्वे जंक्शन परिसरात सराईत गुंडांच्या दहशतीला वैतागलेल्या रिक्षा चालक व हॉटेल चालकांनी जमाव करत झुंडशाही केली. यावेळी सराईत गुन्हेगार हुसेन उर्फ गुठल्या या तरुणाला कपडे काढून भर रस्त्यावर काट्याने मारहाण केली. एकाच वेळी 5 ते 6 जणांनी काट्याने मारहाण केल्याने संबंधित तरुण रक्तबंबाळ होऊन भर उन्हात विवळत पडला. मिरज रेल्वे स्थानकाच्या समोर संबंधित नशेखोर सराईत गुन्हेगार हुसेन उर्फ गुठल्या हा गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवीत होता. स्थानिक व्यावसायिक व रिक्षा चालकांना त्रास देत होता. त्यामुळे संतापलेल्या रिक्षा चालकांसह हॉटेल चालकांनी जमाव करत संबंधित नशेखोराची धुलाई केली. जमावाने थेट संबंधित नशेखोराला भर चौकात उघडे करून काट्या फुटेपर्यंत मारहाण केली. संबंधित नशेखोर गुठल्या नागरिकांना ब्लेडने वार करण्याची धमकी देऊन शिवीगाळ करून पैसे मागत होता. त्याला येथील व्यावसायिक वैतागले होते. अखेर त्यांचा उद्रेक होऊन नशेखोराला कपडे फाटेपर्यंत चोप देण्यात आला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.